नमस्कार, मी श्री म्हात्रे सर, संचालक म्हात्रे क्लासेस, पेझारी, अलिबाग. आज आपण 15% ऑल इंडिया कोटा फॉर प्रायव्हेट BAMS, BHMS आणि BUMSसाठी बघणार आहोत. मग यांचा शेड्यूल का आहे, यांचा गेल्या वर्षीचा कट ऑफ किती आहे आणि 15% ऑल इंडिया कोटाचा आणि 85% स्टेट कोटाच्या कट ऑफमध्ये काय फरक असतो, कोणाचा कट ऑफ कमी असतो, हा सगळा भाग आपण बघणार आहोत. पहिलं आहे 15% ऑल इंडिया कोटा फॉर प्रायव्हेट BAMS, BHMS, BUMS. ऑनलाईन रजिस्ट्रेशन हे झालेलं आहे 1 तारखेपासून 5 तारखेपर्यंत. पेमेंट ऑफ रजिस्ट्रेशन फी तेही झालेलं आहे 1 तारखेपासून 5 तारखेपर्यंत. याची फी किती आहे 2000 आणि सिक्युरिटी डिपॉझिट किती आहे 50,000. अपलोडिंग ऑफ ऑल डॉक्युमेंट्स पण झालेलं आहे 1 तारखेपासून 5 तारखेपर्यंत. हा सगळा भाग 1 सप्टेंबर ते 5 सप्टेंबरमध्ये झालेला आहे. पुढे प्रोव्हिजनल स्टेट मेरिट लिस्ट पण आलेली आहे 6 तारखेला, 6 सप्टेंबरला. आणि पब्लिकेशन ऑफ सीट मॅट्रिक्स फॉर कॅप राऊंड 1 ती आलेली आहे 8/9/2025ला. आता आपल्याला चॉईस फिलिंग करायची आहे, ती कधी आहे 8 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर रात्री 12 वाजेपर्यंत, म्हणजे 11:59 आता कॅप राऊंड 1ची सिलेक्शन लिस्ट कधी मिळणार आहे आपल्याला 12 सप्टेंबर म्हणजे 12/9/2025ला. हे सगळं 15% ऑल इंडिया कोटा फॉर प्रायव्हेट BAMS, BHMS, BUMSसाठी आहे. फिजिकल जॉईनिंग कधी आहे 13 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर 5:30 वाजेपर्यंत, म्हणजे 13/9 ते 17/9 5:30 संध्याकाळी. आणि जर सीट रिझाईन करायची असेल तर करणार आहे 1/10/2025 5:30 वाजेपर्यंत. हे आहे कॅप राऊंड 1चा 15% ऑल इंडिया कोटा फॉर प्रायव्हेट BAMS, BHMS आणि BUMS. आणि हा महत्त्वाचा कोणासाठी आहे, ज्यांना कमी मार्क असतील त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे. कारण 15% ऑल इंडिया कोटामध्ये मेरिट लिस्ट कमी लागते कोणाच्या मानाने 85%च्या मानाने. ती कितीने कमी असते आणि ती का कमी असते हा भाग पण आपण बघणार आहोत. या 15% ऑल इंडिया कोटा फॉर प्रायव्हेट BAMS, BHMS, BUMSसाठी रजिस्टर्ड स्टुडंट यावर्षी किती आहेत 3,862. ते गेल्या वर्षी किती होते 3,335. म्हणजे फक्त कॅन्डिडेट वाढले किती यावर्षी तर 527 कॅन्डिडेट फक्त वाढलेले आहेत. पण यावर्षी कॉलेजसुद्धा वाढलेली आहेत, त्यांच्या सीटसुद्धा वाढलेल्या आहेत. आणि म्हणून जसा गेल्या वर्षीचा याचा कट ऑफ असेल त्याच्या जवळपासच यावर्षीचा सुद्धा कट ऑफ असेल 15% ऑल इंडिया कोटा फॉर प्रायव्हेट BAMS, BHMS. पुन्हा गेल्या वर्षीसारखा त्याचा कट ऑफ का असेल, कारण फक्त 527 कॅन्डिडेट जास्त आहेत, पण नवीन कॉलेजमुळे सीटसुद्धा वाढलेल्या आहेत. याचा अर्थ या वर्षीचा कट ऑफ गेल्या वर्षी इतकाच असेल. आता आपण गेल्या वर्षीचा कट ऑफ BAMS 15% ऑल इंडिया कोटा आणि 85% स्टेट कोटा आणि BHMSसाठी आपण बघणार आहोत. त्यामध्ये किती फरक पडतो हे सुद्धा आपण बघणार आहोत. बघा वरती आहे तो गेल्या वर्षीचा BAMSचा कट ऑफ आहे 15% ऑल इंडिया कोटा आणि 85% स्टेट कोटा. मग 15% ऑल इंडिया कोटासाठी BAMSसाठी ऑल इंडिया रँक किती होती 4,60,208 लास्ट ॲडमिशन. पण त्याच कॉलेजला 85% स्टेट कोटामध्ये ऑल इंडिया रँक होती 3,55,941. म्हणजे ज्या कॉलेजसाठी 85% स्टेट कोटामधना ऑल इंडिया रँक 3,55,941 होती, त्याच कॉलेजमध्ये 15% ऑल इंडिया कोटासाठी BAMSची रँक 4,60,208 झाली, म्हणजे 1,04,267ने खाली आली. म्हणजे किती रँकचा फरक आहे 1,04,267 रँकचा फरक पडला. आणि म्हणून 15% ऑल इंडिया कोटा फॉर प्रायव्हेट BAMSसाठी कट ऑफ हा 85%पेक्षा करणारा यावर्षीसुद्धा का असेल कमी असेल. आता सेम गोष्ट आपण BHMSसाठी बघूया. 15% ऑल इंडिया कोटासाठी BHMSला कट ऑफ होता 9,57,615 म्हणजे शेवटच्या कॅन्डिडेटची ॲडमिशन. पण त्याच कॉलेजला 85% स्टेट कोटामधना ऑल इंडिया रँक होती 5,68,654. म्हणजे कितीचा फरक आहे बघा. म्हणजे ज्या कॉलेजला 85% स्टेट कोटामधना 5,68,654ला या रँकला BHMSला ॲडमिशन मिळाली, त्याच कॉलेजला 15% ऑल इंडिया कोटातून BHMSसाठी 9,57,615ला ॲडमिशन मिळाली.
म्हणजे ऑल इंडिया रँक कितीने खाली आली तर 3,88,961ने खाली आली. म्हणजे कॉलेज एकच पण 15% ऑल इंडिया कोटातून 3,88,961 रँक खाली येते. आणि म्हणून यावर्षीसुद्धा 15% ऑल इंडिया कोटाचा प्रायव्हेट BMS BHMS BUMSचा कट ऑफ कमी असणार आहे. आपण इथं थांबूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, चांगला वाटला असेल, आवडला असेल तर शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. आपण इथं थांबू. पुन्हा आपण भेटू असाच एक व्हिडिओ घेऊन.